कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कालचा दिवस एवढा टेन्शन मध्ये गेला ना, पण आज मला खूप असं कमाल भारी वाटतंय हा। ए डंबो, शिवा वहिनी, तुम्ही काल नव्हतात ना, तर काकू तर एकदम टेन्शन मध्ये होती, तिचा मूडच पूर्ण खराब होता। पण आज बघा तुम्ही आलात ना दोघं, तर एकदम छान वाटतंय। ती बघा किती फ्रेश झाली आज, मला पण भारी वाटतंय हा। अगदी खरंय, घरातली एक लक्ष्मी आजारी होती आणि दुसरी लक्ष्मी घराबाहेर होती। घरात कसं प्रसन्न वाटेल बरं, पण आता मात्र सगळं उलट झालंय। सगळं छान वाटतंय। हो बघा ना, घर कसं भरल्यासारखं वाटतंय। आणि मुळात आशू सुखरूप आहे हे कळल्यामुळे जरा जीवात जीव आलाय। हो अगदी खरंय, हो नाही? ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड। खरंय सीता। हो पण असं म्हणून जे घडलं त्याच्यावर पांघरून घालू शकत नाही ना आपण। अगं सीताई, पण काल आशूने सांगितलं ना। काल आशूने सांगितलं, पण शिवाने काहीच सांगितलं नाही। ती तर गप्पच उभी होती, काही बोललीच नाही, उत्तर नाही कशाचं। काय शिवा, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय काय झालं ते। सीता, तिने काल सगळं सांगितलंय ना। तरीही मला ते शिवाच्या तोंडून ऐकायचंय। आई अगं सांगितलं की सगळं, आता काय तिला। हो मग हे शिवाही सांगू शकते ना। शिवा शब्दाची पक्की आहे ना। मग सांग काय झालं खरं, शिवा सांग। अगं त्याच्याकडे काय बघतेस, आम्ही काहीतरी विचारतोय ना, सांग ना। ताई अगं उगाच तुम्ही। आशू सांग शिवा। आमच्या जमिनीचा व्यवहार अडकला होता, तो सुटला। त्याच्यानंतर कळलं की त्या सगळ्या मागे माझा काका आहे। अगं आम्ही काय विचारतोय तुला, तू काय सांगते? कीर्ती सांगू दे तिला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।